सरसकट शब्दाचं जी आठ होती ती आता नाहीये का? आहेच ती मागं घेण्याचं काही कारण असण्याचं कारणच नाही. मराठा आणि कुणबी एकच हे सिद्ध झालंय. कारण मराठ्यांच्या 67च्या अगोदरच्या शासकीय नोंदी सापडल्या. ह्या माझ्या मतानं, वैयक्तिक माझं मत आहे, स्वातंत्र्य झाल्यापासून आणि त्याच्या अगोदर सुद्धा एकाचीही शासकीय नोंद नाही जी आरक्षणामध्ये गेले. त्यांची कायद्याच्या चौकटीत नोंदी असणारा फक्त मराठा समाज आहे की जो ओबीसी आरक्षणात आहे, तरी दिलं जात नाही. आणि जर आमच्यावर एवढा अन्याय होत असेल तर तुम्ही नोटिसा दिल्या तरी आम्ही ते घेणार आहे. आई आणि मुलाचं नातं हे रक्ताचं नातं असतं आणि आईची जात लावावी मुलाला असं तुम्ही म्हणताय. त्यामुळं पेच प्रसंग निर्माण झाला, सरकार कायदेशीर पेच प्रसंग निर्माण झालेला आहे. हे पार्ट दोन वेगळे आहेत. आईची जात लावा याचा अर्थ जे विदर्भात मराठवाड्याचे नाते आहेत आणि मराठवाड्याचे पश्चिम महाराष्ट्र सुद्धा आहेत. ज्यावेळेस तिकडची मुलगी इकडं सासरी येते त्यावेळेस तिला तिकडं आरक्षण असतं. तिच्या पोराला आरक्षण मिळावं कारण हा मुद्दाच वेगळा आहे. या मागणीशी आपली जी ओबीसीच्या आरक्षणातली मागणी त्याच्याशी हा एकदम वेगळा आहे की तिचा मुलगा तिच्या मुलाला तिचंच आरक्षणाचा लाभ घेता येत नाही. म्हणजे ही किती मोठी शोकांतिका. याच्यापेक्षा रक्ताचा नातं कोणचा असू शकतो. मग तुमचं रक्ताचं नातं म्हणजे काय? कालही विचारलं मी हा विषय. ते म्हणले रक्ताचं सोयरा म्हणजे त्याचा चुलता, त्याचा पुतण्या. म्हणलं सोयरा कवा झाला पुतण्या? नोंदीवाल्याचा अरे माझी जर नोंद मिळाली माझा चुलता मग सोयरा कस का होईल? भावकी रक्ताचा नातेवाईक. आणि म्हणले मग कसं काय करावं आणि त्याच्यातच वेळ गेला.